हरिओम. नमस्कार. मी प्रियांका राऊत. मी एक योग शिक्षिका आहे. सर्वात आधी सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप सदिच्छा. योग म्हणजे नेमके काय? तर योग म्हणजे आपल्या शरीराला आपल्या मनाशी जोडणे म्हणजे योग आहे. योगाचे आद्यगुरु श्री पतंजली ऋषी यांनी देखील योगाची व्याख्या करताना योग चित्तवृत्ती निरोधः अशी केलेली आहे. म्हणजेच आपल्या मनाच्या चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत त्यांचा निरोध करायचा आहे. याचाच अर्थ योग हा फक्त आपल्याला शारीरिक स्तरावरती फायदे देत नाही, तर मानसिक, बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक या सर्व स्तरावरती योग आपल्याला भरपूर फायदे देतो. योग हा परिपूर्ण आहे. सुखी आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग आहे. योग हा सर्वांसाठी आहे, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत. सगळ्या व्याधीग्रस्तांसाठी, विकारग्रस्तांसाठी. योगाला कुठल्याही चौकटीत बांधलेलं नाहीये. कुठल्याही धर्माच्या, देशाच्या कुठल्याच बंधनामध्ये तो राहत नाही. आस्तिक, नास्तिक सर्वजण योग करू शकतात. त्यामुळे आपल्याला योग करत राहायचा आहे. आनंदी आणि दीर्घायुषी राहायचं असेल तर सदैव योग करत राहा. धन्यवाद.